इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अमेरिकेने सुद्धा उडी घेतली आणि अमेरिकेने सुद्धा इराणवर हल्ला केला। त्या पार्श्वभूमीवर आपण महत्त्वाच्या घडामोडी बघतो आहोत। होर्मुझ खाडी बंद करणारे इराण असं इराणने म्हटलेलं आहे। अजून इराणने तसं अधिकृतरित्या सांगितलेलं नाही। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण या निर्णयाच्या तयारीत आहे की होर्मुझ ही खाडी बंद करायची वाहतुकीकरता। पण जर तसं झालं तर त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण ही जी होर्मुझ खाडी आहे ती होर्मुझ खाडी जिच्यामधून ऑइलची तेलाची आयात निर्यात होते वेगवेगळ्या देशांना, आणि तीच जर खाडी बंद झाली, बघा कसा निमुळता भाग आहे या खाडीचा, आणि तीच जर खाडी बंद झाली तर तेलाची वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइल्सची आयात निर्यात होणं बंद होणार आहे। होर्मुझ ही खाडी आहे आणि ही होर्मुझ खाडी आता बंद करण्याच्या इराण तयारीत आहे। तुम्ही जे स्क्रीनवर बघता आहात ते स्क्रीनवर होर्मुझ खाडीचं दृश्य आहे। कोणता भाग इराण बंद करू शकतो ते आम्ही तुम्हाला लाल रंगाच्या चौकोनांमधून दाखवतो आहोत। जर तसं झालं, तो भाग बंद केला होर्मुझ खाडीचा, तर तेलाची जी आयात निर्यात होते आहे वेगवेगळ्या देशांमध्ये ते शक्य होणार नाही, आणि मग भारताला किंवा इतर देशांना सुद्धा तेलासाठी ऑइलसाठी वेगवेगळ्या पर्यायांना शोधावं लागेल। कुठून तेल आणता येईल या पर्यायांना शोधावं लागेल। आपण तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत का? वॉरफेअर मध्ये होर्मुझचा आखात बंद करतील ते काही दिवस, पण ते सुद्धा फार दिवस त्यांना करता येणार नाहीये। त्याचं कारण आहे की इराणचं नौदल सुद्धा खूप निकामी झालेलं आहे आणि होर्मुझच्या खाडीमध्ये अमेरिकेने जे मोठे-मोठे निमिट्स आणि हे कॅरियर आणून ठेवलेत, ते वापरून इराणचं नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता अमेरिकेची आहे। माझ्या मते आता पहिलं काम जे होईल ते हुतींचा नायनाट करणं होईल, कारण लाल समुद्रातनं अजूनही ऑइल आणता येतं। दाहरानच्या ऑइल फील्डमधनं ऑइल लाल समुद्रातनं येऊ शकतं। तिथे हुती बसलेले आहेत। तर आता बहुतेक अमेरिका आणि इस्रायल दोघं मिळून पुतीनचा नायनाट